स्वरा मध्यवर्ती कारागृहात निरीक्षक म्हणून कार्यरत होती. गुन्हेगार, दरोडेखोर, खून करणारे अनेक भयंकर कैदी तिनं आपल्या सेवेत पाहिले होते. वर्षानुवर्ष अशा वातावरणात काम करत असल्यामुळे तिचं मन कठोर झालं होतं. पण त्या कारागृहात एक असा कैदी होता ज्याच्याकडे पाहिल्यावरती तिच्या मनात नेहमीच एक वेगळी भावना निर्माण व्हायची. तो होता कैदी क्रमांक 1112 अर्जुन. अवघा 18 वर्षांचा असलेला अर्जुन काही दिवसात फाशीच्या शिक्षेला सामोरे जाणार होता. त्याच्या चेहऱ्यावर ना गुन्हेगाराचा गर्व होता ना भीती. त्याच्या डोळ्यात फक्त एक खोल शांतता आणि असह्य वेदना दिसत होती. स्वरा अनेकदा त्याच्या कोठडीसमोरून जात असे, पण त्याच्याशी बोलण्याचं धाडस तिला होत नव्हतं. एक दिवस तिच्या हातात अर्जुनच्या फाशीची अंतिम ऑर्डर आली. 2 दिवसानंतर त्याला फाशी देण्यात येणार होती. ती ऑर्डर वाचताच स्वराच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. एवढ्या लहान वयात एखाद्याचा जीवनप्रवास संपणार ही कल्पनाच तिला अस्वस्थ करत होती. नियमानुसार फाशीपूर्वी प्रत्येक कैद्याची शेवटची इच्छा विचारली जात होती. त्यामुळे तिनं ठरवलं की योग्य वेळ आल्यावर ती अर्जुनशी नक्की बोलेल. त्याच दिवशी अर्जुनचे आईवडील त्याला भेटण्यासाठी कारागृहात आले. त्याची आई त्याला मिठी मारून रडत होती. ती सारखी एकच गोष्ट सांगत होती, माझा मुलगा निर्दोष आहे, देव त्याला वाचवेल. तिचे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. भेट संपल्यानंतर अर्जुन आपल्या कोठडीत गेला. आता त्याच्या आयुष्यातील फक्त 48 तास उरले होते. संध्याकाळी स्वरा त्याच्या कोठडीजवळ गेली आणि शांत स्वरात म्हणाली, अर्जुन, तुझ्या आईवडिलांना तू भेटलास. आता सांग, तुझी शेवटची इच्छा काय आहे? शक्य असेल तर आम्ही ती नक्की पूर्ण करू. अर्जुनने काही क्षण तिच्याकडे पाहिले, मग तो हळूच हसला आणि म्हणाला, माझी एक इच्छा आहे, पण ती मी फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोरच सांगणार आहे. त्याच्या उत्तरानं स्वराला आश्चर्य वाटलं. तिनं तात्काळ SP विक्रम राणे यांना माहिती दिली. काही वेळात अर्जुनला त्याच्या कार्यालयात आणण्यात आलं. विक्रम राणे प्रेमाने म्हणाले, बोल बेटा, तुझी शेवटची इच्छा काय आहे? आम्ही शक्य ते सर्व करू. अर्जुनने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, मला या जगातून जाण्यापूर्वी एकदा लग्न करायचं आहे. फक्त एक दिवस मला माझ्या पत्नीसोबत जगायचं आहे. त्याचे शब्द ऐकून खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. स्वरा आणि विक्रम राणे दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. एवढी विचित्र शेवटची इच्छा त्यांनी आजवर कधीच ऐकली नव्हती. अर्जुनची शेवटची इच्छा ऐकून SP विक्रम राणे काही क्षण विचारात पडले. त्यांनी शांतपणे अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न केला. बेटा, तुझी इच्छा आम्ही समजू शकतो, पण तुझ्याशी लग्न करायला कोण तयार होईल? 2 दिवसांनी तुला फाशी होणार आहे. कोणतीही मुलगी जाणून बुजून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. तू दुसरी काही इच्छा व्यक्त कर. तुझ्या आवडीचं जेवण हवं असेल, कोणाला भेटायचं असेल, काही दुसरी मागणी असेल तर आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण अर्जुन आपल्या निर्णयावरती ठाम होता. तो म्हणाला, साहेब, मला दुसरं काहीच नको. फक्त माझी ही एकच इच्छा आहे. तुम्ही शहरात जाहीर करा की माझ्याशी लग्न करण्यासाठी कोण तयार आहे. जर कोणीच आलं नाही तर मी कोणतीही दुसरी इच्छा मागणार नाही. शांतपणे फाशी स्वीकारेन. अर्जुनच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की शेवटी SP यांनी त्याची इच्छा मान्य केली. त्याच दिवशी संपूर्ण शहरात घोषणा करण्यात आली की फाशीची शिक्षा झालेल्या अर्जुनशी लग्न करण्यासाठी जी कोणती तरुणी स्वखुशीनं तयार असेल तिनं पोलीस मुख्यालयात हजर व्हावं. कारागृहातील सर्व अधिकारी या घोषणेची थट्टा करत होते. प्रत्येकालाच खात्री होती की अशी वेडी मुलगी या जगात असूच शकत नाही. वेळ निघून जात होता. 1 तास गेला, 1.5 तास गेला, कोणाचाही पत्ता नव्हता. स्वरा देखील आपल्या केबिनमध्ये बसून कागदपत्र पाहत होती. तेवढ्यात एक हवालदार धावत आला. त्याचा श्वास जोरात सुरू होता. तो घाईघाईनं म्हणाला, मॅडम, बाहेर एक मुलगी आली आहे. ती नवरीच्या वेशात आहे आणि तिच्यासोबत एक वकीलही आहे. क्षणभर स्वराला त्याच्यावरती विश्वासच बसला नाही. तिला वाटलं तो विनोद करत असेल, पण हवालदाराचा गंभीर चेहरा पाहून ती ताबडतोब बाहेर आली. SP विक्रम राणेही बाहेर आले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली तरुणी पाहून दोघेही थक्क झाले. लाल रंगाची साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात फुलांचा हार, कपाळावरती कुंकू लावलेली ती मुलगी शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तिच्या बाजूलाच एक अनुभवी वकील उभे होते. त्यांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवली होती. स्वरा त्या मुलीजवळ गेली आणि विचारलं, तुला माहीत आहे ना, अर्जुनला 2 दिवसांनी फाशी होणार आहे. त्या मुलीनं निर्धारानं उत्तर दिलं, हो, मला सगळं माहीत आहे. तरीही मी त्याच्याशी लग्न करणार आहे. तिच्या उत्तराने तिथे उपस्थित प्रत्येकजण अवाक झाला. आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण झाली. त्या तरुणीचा निर्धार पाहून SP विक्रम राणे, निरीक्षक स्वरा काही क्षण स्तब्ध उभे राहिले. स्वराने पुन्हा एकदा समजवण्याचा प्रयत्न केला, मुली, अजूनही वेळ गेलेली नाही. तू तुझा निर्णय बदलू शकतेस. ज्याच्याशी तू लग्न करायला आली आहेस त्याला अवघ्या 2 दिवसांनी फाशी होणार आहे. आयुष्यभर विधवा म्हणून जगण्याचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नीट विचार कर.
पण ती तरुणी शांतपणे म्हणाली, मी पूर्ण विचार करूनच इथे आली आहे. मला कोणाचाही दबाव नाही, ही माझी स्वतःची इच्छा आहे. तिच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की कोणीही तिला पुन्हा विरोध करू शकलं नाही. वकिलांनी विवाहासाठी आवश्यक कागदपत्रे समोर ठेवली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर अर्जुन त्याच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले. समोर नववधूच्या वेशात उभी असलेली तरुणी पाहून त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी आले. तो तिच्याकडे काही क्षण नुसताच पाहत राहिला. दोघांनी शांतपणे कागदपत्रावरती स्वाक्षऱ्या केल्या. एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या साक्षीनं त्यांचा विवाह पूर्ण झाला. लग्न झाल्यानंतर अर्जुनने SP राणे यांच्याकडे पाहून म्हटलं, साहेब, तुम्ही दिलेलं वचन विसरू नका. मला माझ्या पत्नीसोबत काही तास एकांतात बोलायचं आहे. उद्या सकाळी तुम्ही मला फाशीवर चढवलं तरी मला काहीच दुःख राहणार नाही. SP राणे यांनी मान हलवली आणि स्वराला आदेश दिला की या दोघांना एका सुरक्षित कोठडीत ठेवावं. स्वरा त्या दोघांना कारागृहाच्या आतल्या बाजूला असलेल्या एका लहानशा कोठडीत घेऊन गेली. आत 2 माणसे कसेबशी उभी राहू शकतील एवढीच जागा होती. तिनं दरवाजा बंद करून बाहेरून मोठे कुलूप लावले आणि स्वतः काही अंतरावर जाऊन बसली. सुरुवातीला सर्व काही शांत होते, पण काही वेळानं कोठडीच्या आतून हलक्या आवाजात काहीतरी आपटल्यासारखे ऐकू येऊ लागले. कधी लोखंडी सळ्यांना धक्का बसल्याचा आवाज, तर कधी एखादी वस्तू पडल्याचा आवाज. स्वरानं संशयानं कोठडीकडे पाहिले, पण लगेच स्वतःला समजावले, एवढे मजबूत कुलूप आणि जाड लोखंडी दरवाजे तोडणे अशक्य होते. त्यामुळे तिने आवाजाकडे दुर्लक्ष केले. मध्यरात्र उलटून गेली. काही वेळानं कोठडीतून त्या तरुणीचा आवाज आला, मॅडम, कृपया दरवाजा उघडा. मला आता बाहेर जायचं आहे. माझं काम झालं आहे. स्वरा उठली, दरवाजाजवळ गेली आणि कुलूप उघडलं. ती तरुणी शांतपणे बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना दुःख. स्वराने पुन्हा अर्जुनकडे एकदा पाहिले. तो कोपऱ्यात बसलेला दिसत होता. त्यामुळे तिनं कोणताही संशय न घेता पुन्हा दरवाजा बंद केला. कुलूप लावले आणि त्या तरुणीला कारागृहाच्या बाहेर सोडण्यासाठी निघाली. तिला अजिबात कल्पना नव्हती की त्या रात्री कारागृहात असा खेळ झाला होता ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून जाणार होती. सकाळ होताच संपूर्ण कारागृहात नेहमीप्रमाणे हालचाल सुरू झाली. निरीक्षक स्वरा आपल्या कार्यालयात बसून काही कागदपत्रे तपासत होती. तेवढ्यात SP विक्रम राणे यांनी तिला तातडीनं बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ते गंभीर स्वरात म्हणाले, स्वरा, कैदी क्रमांक 1112 कुठे आहे? कॉन्स्टेबल त्याला घेण्यासाठी गेला होता, पण कोठडीत तो दिसत नाही. हे ऐकताच स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. ती घाईघाईनं म्हणाली, साहेब, हे कसं शक्य आहे? मी स्वतः रात्री कुलूप लावलं होतं. दोघेही धावत अर्जुनच्या कोठडीकडे गेले. कोठडी बाहेर सगळे पोलीस जमा झाले होते. स्वरानं थरथरत्या हातानं कुलूप उघडलं. आत पूर्ण अंधार होता. तिनं टॉर्च लावला. कोपऱ्यात एक व्यक्ती गुडघे दुमडून बसलेली दिसत होती. दुरून पाहिल्यावर तो अर्जुनच असल्यासारखं वाटत होतं. स्वरा जवळ गेली आणि त्या व्यक्तीच्या खांद्यावरती हात ठेवला. पुढच्या क्षणी तिच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. समोर अर्जुन नव्हता. नवरीच्या वेशात आलेली तीच तरुणी आता पुरुषाचे कपडे घालून बसली होती. तिच्या शेजारी अर्जुनचे कैद्याचे कपडे पडले होते. हे दृश्य पाहताच SP विक्रम राणे संतापानं लालबुंद झाले. ते जोरात ओरडले, आपल्या डोळ्यासमोरून फाशीचा कैदी पळून गेला आणि कोणालाच काहीच कळलं नाही. एवढी मोठी चूक कशी झाली? संपूर्ण कारागृहात एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. प्रत्येक पोलिसाला शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अर्जुन नवरीच्या वेशात रात्रीच कारागृहातून बाहेर पडला होता. स्वराला स्वतःवरच प्रचंड राग येत होता. तिनं त्या मुलीवरच विश्वास ठेवला. अर्जुनकडे नीट लक्ष दिलं नाही आणि त्याचा फायदा घेत तो निसटला. SP राणे संतापाने म्हणाले, 2 दिवसांनी त्याला फाशी द्यायची आहे. आता तो सापडला नाही तर संपूर्ण विभागाची बदनामी होईल. त्या क्षणी कोठडीत बसलेली ती तरुणी मात्र शांत होती. तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, उलट तिच्या डोळ्यात एक विचित्र आत्मविश्वास दिसत होता. स्वराने रागाने तिच्याकडे पाहत विचारले, सांग, अर्जुन कुठे गेला? तुम्ही दोघांनी हा सगळा कट आधीच रचला होता ना? ती मुलगी हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. अर्जुन पळून गेलेला नाही. तो योग्य वेळी स्वतः परत येईल. तो फक्त त्याच निरपराधत्व सिद्ध करण्यासाठी गेला आहे. तिचं उत्तर ऐकून खोलीत उपस्थित प्रत्येकजण पुन्हा एकदा अवाक झाला. आता सर्वांना उत्सुकता लागली होती. अर्जुन खरंच परत येणार होता की हा त्याच्या कायमच्या सुटकेचा डाव होता? तरुणी इतक्या आत्मविश्वासानं बोलत होती की काही क्षण स्वरालाही तिच्या शब्दावरती विश्वास ठेवावा की नाही हे समजेनासं झालं. पण परिस्थिती अत्यंत गंभीर होती. फाशीची शिक्षा झालेला कैदी कारागृहातून पळून गेला होता.
SP विक्रम राणे यांनी तात्काळ संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश दिले. सर्व पोलीस ठाण्यांना अर्जुनचा फोटो पाठवण्यात आला. बस स्थानक, रेल्वे स्थानक, महामार्ग, शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी पथके तैनात करण्यात आली. पण त्या तरुणीच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचा लवलेश नव्हता. स्वरा तिच्यासमोर बसली आणि शांत आवाजात म्हणाली, आता तरी खरं सांग, तू कोण आहेस? अर्जुनशी तुझं नातं काय आहे आणि त्याला पळून जाण्यासाठी मदत का केलीस? काही क्षण ती तरुणी शांत बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू जमा झाले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, माझं नाव सोनाली आहे. अर्जुन माझा नवरा नाही. तो माझ्यासाठी माझ्या मोठ्या भावासारखा आहे. हे ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावरती आश्चर्य उमटलं. मग तू त्याच्याशी लग्न का केलंस? स्वरानं लगेच प्रश्न विचारला. सोनाली हळू आवाजात म्हणाली, कारण तो निर्दोष आहे. त्याला वाचवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता. खोलीत पूर्ण शांतता पसरली. सोनाली पुढे बोलू लागली, अर्जुनचं माझ्या मोठ्या बहिणीशी लग्न ठरलं होतं. आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये खूप प्रेम होतं. अर्जुन खूप प्रामाणिक आणि धाडसी मुलगा होता. पण आमच्या गावातील काही श्रीमंत आणि प्रभावशाली गुंड आमच्या कुटुंबाला सतत त्रास देत होते. ते माझ्या बहिणीच्या मागे लागले होते. अनेक वेळा त्यांनी आमच्या घराबाहेर येऊन धमक्या दिल्या. आम्ही पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या पैशाच्या आणि राजकीय ताकदीपुढे आमचं कोणीच ऐकत नव्हतं. सोनाली बोलत असताना स्वराच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तिला आता जाणवलं होतं की या प्रकरणामागे काहीतरी मोठं सत्य दडलं आहे. सोनाली पुन्हा म्हणाली, एक दिवस आई-वडील घराबाहेर गेले होते. मी आणि माझी ताई घरी होतो. त्याच वेळेस अर्जुन ताईला भेटायला आला. अचानक 4 गुंड आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या ताईवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अर्जुननं त्यांना थांबवलं. त्यानंतर भीषण झटापट झाली. त्या झटापटीत माझ्या ताईचा मृत्यू झाला आणि एका गुंडाचाही जीव गेला. बाकीचे गुंड पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी उलट अर्जुनवरती खुनाचा गुन्हा दाखल केला. खोटे साक्षीदार उभे केले गेले. अर्जुनला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही. काही दिवसातच त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सोनालीचे शब्द ऐकून स्वराच्या अंगावरती काटा आला. तिला प्रथमच जाणवलं, कदाचित न्यायाच्या नावाखाली एखाद्या निरपराध मुलाचा मृत्यूची शिक्षा दिली गेली होती. पण आता एकच प्रश्न होता, अर्जुन नेमका कुठे गेला होता आणि तो खरंच परत येणार होता का? सोनालीची संपूर्ण कहाणी ऐकल्यावर निरीक्षक स्वराच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू झाला. एका बाजूला ती पोलीस अधिकारी होती. पळून गेलेल्या कैद्याला पकडणं हे तिचं कर्तव्य होतं. पण दुसऱ्या बाजूला सोनाली सांगत असलेली प्रत्येक गोष्ट खरी असण्याची शक्यता तिला जाणवत होती. SP विक्रम राणे यांनी मात्र कोणतीही भावना न दाखवता स्पष्ट आदेश दिले. अर्जुन कुठेही लपला असेल तरी त्याला शोधून काढा. 2 दिवसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला फाशी द्यायची आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा अर्जुनच्या शोधाला लागली. पण दिवस सरत गेला तरी त्याचा काही मागसूम लागला नाही. संध्याकाळ जवळ आली होती. तेवढ्यात कारागृहाच्या मुख्य दरवाजाबाहेर एक काळी कार येऊन थांबली. गाडीतून एक नामांकित वकील खाली उतरले. त्यांच्या हातात काही महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांनी थेट SP राणे यांच्या कार्यालयात प्रवेश केला आणि म्हणाले, माझ्याकडे अर्जुनच्या खटल्याशी संबंधित नवीन पुरावे आहेत. कृपया हे तातडीनं पहा. SP राणे यांनी कागदपत्रे उघडली. त्यामध्ये काही व्हिडिओ रेकॉर्डिंग, 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी कार्यालयातील काही अधिकृत नोंदी होत्या. त्या पुराव्यांवरनं स्पष्ट होत होतं की अर्जुननं कोणाचाही खून मुद्दाम केला नव्हता. तो 2 मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत होता. गुंडांनीच प्रथम घरात घुसून हल्ला केला होता. एवढंच नाही तर अर्जुन विरुद्धची खोटी साक्ष देण्यासाठी काही लोकांना पैसे देण्यात आल्याचे पुरावेही त्यात होते. हे सर्व पाहून SP राणे काही क्षण स्तब्ध बसले. त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याचवेळी न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विशेष सुनावणी झाली. न्यायाधीशांनी सर्व नवीन पुरावे पाहिले आणि सरकारी वकिलांनाही प्रश्न विचारले. काही तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आणि संपूर्ण खटल्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. ही बातमी कारागृहात पोहोचताच सर्व अधिकारी आश्चर्यचकित झाले. पण अजूनही अर्जुन बेपत्ता होता. त्याच संध्याकाळी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक तरुण शांतपणे चालत आला. गेटवरील पोलीस त्याच्याकडे पाहून थक्क झाले. तो दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच होता. तो स्वतःहून परत आला होता. त्यानं कोणताही विरोध केला नाही. शांतपणे हात पुढे करत तो म्हणाला, मी पळून गेलो नव्हतो. मला फक्त सत्य न्यायालयापर्यंत पोचवायचं होतं. आता माझं काम पूर्ण झालं आहे. तुम्ही हवं तर पुन्हा मला कोठडीत बंद करा. अर्जुनचे शब्द ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आदर निर्माण झाला. त्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नव्हे तर सत्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीव धोक्यात घातला होता. आता अंतिम निर्णय न्यायालयाच्या हातात होता. अनेक वर्षांनी प्रथमच अर्जुनला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली होती. काही दिवसानंतर न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली. यावेळी संपूर्ण खटला नव्याने उघडण्यात आला होता. अर्जुनच्या बाजूने देशातील एक प्रसिद्ध वकिलाने युक्तिवाद केला.
न्यायालयात एकामागून एक नवीन पुरावे सादर करण्यात आले. त्या रात्रीच्या घटनेचे व्हिडिओ, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग्स, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि पोलिसांनी पूर्वी दुर्लक्ष केलेले अनेक महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर ठेवण्यात आले. चौकशी दरम्यान हेही उघड झाले की गावातील काही प्रभावशाली लोकांनी पैशाच्या आणि राजकीय ताकदीच्या जोरावरती तपासाची दिशा बदलली होती. अर्जुन विरुद्ध खोटे साक्षीदार उभे करण्यात आले होते आणि त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली गेली नव्हती. न्यायाधीशांनी सर्व पुरावे शांतपणे पाहिले. सरकारी वकिलांनाही अनेक कठोर प्रश्न विचारण्यात आले. काही तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल जाहीर केला. न्यायाधीश म्हणाले, सादर करण्यात आलेल्या पुराव्यावरून हे स्पष्ट होते की आरोपी अर्जुनने स्वतःच्या बचावासाठी आणि 2 निष्पाप मुलींचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष केला होता. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळे या न्यायालयाकडनं अर्जुनला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. न्यायालयातील प्रत्येक जण काही क्षण स्तब्ध झाला. पुढच्या क्षणी अर्जुनचे आई वडील रडत त्याच्याजवळ धावले आणि त्याला मिठी मारली. सोनालीच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. निरीक्षक स्वराच्या मनातील मोठं ओझं उतरलं होतं. तिला जाणवत होतं की जर अर्जुनने तो धाडसी निर्णय घेतला नसता तर कदाचित एका निरपराध मुलाला फाशी झाली असती. न्यायालयानं या प्रकरणातील खोटे पुरावे तयार करणाऱ्या अधिकारी आणि गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. काही दिवसातच त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली, ज्यांनी पैशाच्या जोरावरती न्याय विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही शिक्षा झाली. काही महिन्यांनी अर्जुनने आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली. त्यानं सोनाली आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. निरीक्षक स्वरानेही त्या दिवसानंतर प्रत्येक गुन्हेगाराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला. ती कोणालाही दोषी मानण्यापूर्वी संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली. या घटनेने तिला आयुष्यभरासाठी एक मोठा धडा दिला होता. सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस ते नक्की समोर येतं. न्याय मिळण्यास उशीर होऊ शकतो, पण तो कायमचा नाकारला जाऊ शकत नाही. अर्जुन निर्दोष सुटल्याची बातमी काही तासातच संपूर्ण राज्यात पसरली. ज्या लोकांनी त्याला गुन्हेगार समजून नावं ठेवली होती तेच आता त्याच्या धैर्याचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक करू लागले. गावातील लोकांनी त्याचं जंगी स्वागत केलं. अनेकांनी त्याची माफी मागितली. अर्जुन मात्र कोणावरही राग धरून बसला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, माणूस चुकू शकतो, पण न्यायाने कधीही चुकू नये. निरीक्षक स्वरा अर्जुनची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तिच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती. ती म्हणाली, अर्जुन, माझ्याकडनं नकळत मोठी चूक झाली. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला माफ कर. अर्जुन हलकंसं हसला आणि म्हणाला, मॅडम, तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही तुमचं कर्तव्य करत होतात. जर प्रत्येक पोलीस अधिकारी तुमच्यासारखा सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक निरपराध लोक वाचतील. काही दिवसांनी सोनालीच्या मोठ्या बहिणीच्या स्मरणार्थ गावात एक सभागृह उभारण्यात आलं. त्या ठिकाणी महिलेच्या सुरक्षेसाठी आणि गरिबांना मोफत कायदेशीर मदत मिळावी यासाठी एक संस्था सुरू करण्यात आली. अर्जुननेही त्या संस्थेत काम करण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्यावरती अन्याय झाला होता अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यानं स्वतःचं आयुष्य समर्पित केलं. निरीक्षक स्वरानेही आपल्या विभागातील प्रत्येक गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करण्याची नवी पद्धत सुरू केली. कोणत्याही आरोपीला दोषी ठरवण्यापूर्वी त्याची बाजू ऐकली जाऊ लागली. तिच्या या कामाचं वरिष्ठांनी कौतुक केलं. काळ पुढे सरकत गेला. अर्जुनचं आयुष्य पुन्हा मार्गावर लागलं. त्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि सोनालीच्या कुटुंबालाही आधार दिला. ज्यांनी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाली. त्या दिवसानंतर स्वरा जेव्हा जेव्हा नव्या कैद्याकडे पाहायची तेव्हा तिला अर्जुनची आठवण यायची. कारण एका निरपराध तरुणानं तिला आयुष्यभरासाठी एक गोष्ट शिकवली होती. प्रत्येक आरोपी गुन्हेगार नसतो आणि प्रत्येक खटल्यामागे एक न ऐकलेलं सत्य दडलेलं असू शकतं. या कथेतून आपण शिकतो की कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण सत्य जाणून न घेता गुन्हेगार समजू नये. पैसा, सत्ता आणि खोट्या साक्षी यांच्या जोरावरती काही काळ न्याय दडपला जाऊ शकतो, पण सत्य कायमचं लपवता येत नाही. न्यायव्यवस्थेने प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे आणि समाजानेही अफवांवरती विश्वास न ठेवता सत्याची खात्री केली पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणं, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं आणि कायद्यावरती विश्वास ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सत्य, न्याय आणि मानवता